हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे राईट हँड्स थंब रूल अँड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू सर्क्युलर लूप. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. राईट हँड थंब रूल ह्याच्या नावावरूनच समजतं आहे की ह्याच्यामध्ये आपल्या राईट हँडचा यूज केला आहे. ओके, राईट हँडच्या थंबचा. सो इथे डायग्राममध्ये बघा, या डायग्रामला व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला राईट हँड थंब रूल लगेच लक्षात येईल. ओके, सो सगळ्यात पहिलं ही जी ब्ल्यू कलरमधला ॲरो दाखवला आहे दॅट इज कंडक्टर. ओके, कंडक्टर म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी आपण जी वायर यूज करतो सर्किटमध्ये, असं सपोज केलं आहे की हा जो ॲरो दाखवला आहे तो म्हणजे कंडक्टर. ह्या कंडक्टरला आपण राईट हँडमध्ये पकडायचं आहे. ओके, सो ही एक्सपेरिमेंट तुम्ही घरीसुद्धा करून बघू शकता. आत्ता मी जसं सांगते तसं काय करायचं आहे, एखादा पेन घ्या आणि त्या पेनला तुमच्या राईट हँडमध्ये पकडा, जसं ह्या फिगरमध्ये दाखवलं आहे तसं. ओके, मग आता तुमचा जो थंब आहे तो ह्या कंडक्टरला वरच्या डायरेक्शनमध्ये शो करतो आहे. हा जो थंब आहे तो कसा असणार आहे? असा असणार आहे. ओके, जो डायरेक्शन थंब शो करतो आहे तो कुठला डायरेक्शन असणार आहे? इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट फ्लोचा डायरेक्शन. इथे व्हाईट ॲरोमध्ये दाखवलं आहे बघा. हा जो थंब आहे तो वरच्या डायरेक्शनला चालला आहे, म्हणजेच हे डायरेक्शन कुठलं असतं? इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्याचं. ओके, इलेक्ट्रिसिटी कुठून फ्लो होते? खालून वरच्या साईडला. ओके, त्यानंतर हे जे फिंगर्स आहेत ते बघा कसे कर्व झालेले आहेत. इकडून फिंगर आलं आहे आणि आतमध्ये गेले आहेत. ओके, सो हे जे फिंगर्स आपले डायरेक्शन शो करत आहेत ते कुठले डायरेक्शन असणार आहे? मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. बघा, इथून आलेत आणि इकडून आतमध्ये गेला आहे. ओके, सो हा मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन कसा आहे? असं आहे. जसं फिंगर इथून स्टार्ट झालेत आणि इथे येऊन थांबलेत तसंच मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शनसुद्धा ह्या डायरेक्शनला आहे. ओके, हे दोन पॉईंट्स म्हणजेच काय? राईट हँड थंब रूल. ओके, सो आता तुम्हाला नोट्स काढायचे असतील तर तुम्हाला काय करायला लागेल? इथून लिहायचं, इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड. म्हणजे असं इमॅजिन करा की तुमच्या राईट हँडमध्ये तुम्ही कंडक्टर पकडला आहे इन सच अ वे दॅट युअर थंब पॉईंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट. आणि त्याला पकडताना, त्या कंडक्टरला पकडताना तुम्ही अशा पद्धतीने पकडा की तो जो डायरेक्शन शो करतो ती डायरेक्शन कुठली आहे? करंटचा डायरेक्शन असतो. ओके, सो अंगठ्याने जो डायरेक्शन शो केला आहे दॅट इज इलेक्ट्रिक करंट डायरेक्शन. हा पहिला पॉईंट लिहायचा. आणि देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. द डायरेक्शन ऑफ द फिंगर इज द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन ऑफ द फोर्स. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे, ह्या कंडक्टरला पकडल्यानंतर तुमचे फिंगर्स टर्न करा. ते टर्न केल्यानंतर फिंगरचं जे डायरेक्शन असेल ते डायरेक्शन कुठलं असणार आहे? मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. हे दोन पॉईंट्स म्हणजेच राईट हँड थंब रूल. ओके, आता इथे तुम्हाला फाइंड आउट सांगितलं आहे. फाइंड आउटमध्ये काय सांगितलं आहे? द राईट हँड थंब रूल इज कॉल्ड मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. व्हॉट इज द कॉर्कस्क्रू रूल? आता कॉर्कस्क्रू रूल आणि मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल म्हणजे दोन्ही सेमच आहेत. ओके, सो आता आपण बघूया व्हॉट इज मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूल किंवा नुसतं कॉर्कस्क्रू रूल. ओके, मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूल. आता आपला क्वेश्चन काय आहे की राईट हँड रूलला मॅक्सवेल्स कॉर्कस्क्रू रूल असं का म्हणतात? ओके, तर सगळ्यात पहिले आपण मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूल म्हणजे काय ते बघून घेऊया. मग ते समजल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की राईट हँड रूलला ह्या रूलचं नाव का दिलेलं आहे. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉर्कस्क्रू रूल. मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूलला दुसरं नाव काय दिलं आहे? फक्त कॉर्कस्क्रू रूल. ओके, सो एक्झाममध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. कुठलंही नाव आलं तरी पण सेमच आहे. ओके, इमॅजिन दॅट राईट हँड स्क्रू बिंग टर्न सो दॅट इट बोर्स इट्स वे इन द डायरेक्शन ऑफ द करंट. ओके, सो ह्या मॅक्सवेल कॉर्कस्क्रू रूलमध्ये आपण कशाचा यूज करणार आहोत? स्क्रूचा. ओके, इथे डायग्राममध्ये बघा हा स्क्रू आहे, ह्याचा यूज करून आपण हा रूल तयार करणार आहोत. ओके, सो त्यांनी काय सांगितलं आहे? इमॅजिन दॅट अ राईट हँडेड स्क्रू बिंग टर्न्स.
म्हणजे काय, एक स्क्रू घ्यायचा आहे, इथे मी दाखवलं आहे बघा, आणि तुमच्या राईट हँडने त्याला टर्न करायचं आहे. मग सपोज हा जर स्क्रू आहे आणि ह्याला आपल्याला टर्न करायचं आहे राईट हँडने, तर तुम्ही कसं कराल, आत्ता जर का तुमच्या हातात पेन असेल तर तुम्ही करून बघा. मी वरच्या डायरेक्शनने दाखवलं आहे. ओके, असं राईट हँडने टर्न करा. कसं टर्न करणार तुम्ही, असं. ओके, ह्या साईडला टर्न करणार आहे. ओके, सो आता तुम्ही काय करायचं आहे, एक पेन घ्यायचं आहे किंवा पेन्सिल घ्यायची आहे आणि त्या पेन्सिलला ह्या डायरेक्शनमध्ये पुट करायचं आहे. म्हणजे असं इमॅजिन करा की तुमच्या हातामध्ये स्क्रू आहे आणि त्याला टर्न करा राईट हँडने की तो स्क्रू आतमध्ये फिट बसेल. ओके, मग त्याचं डायरेक्शन कसं येणार आहे, असं येणार आहे त्याचं डायरेक्शन. ओके, जर का आपण या स्क्रूला आतमध्ये टर्न करतो आहे राईट हँडने, तर त्याचं डायरेक्शन कसं येणार आहे, असं येणार आहे. प्लस त्या डायरेक्शनमुळे, त्या रोटेशन्समुळे काय होणार आहे, हा स्क्रू आतमध्ये जाणार आहे आणि तो कुठल्या डायरेक्शनला जाईल, डाऊन साईडला जाणार आहे. मग हे जे डायरेक्शन आहे, ज्या डायरेक्शनला स्क्रू आतमध्ये जातो आहे त्या डायरेक्शनला काय म्हणायचं, डायरेक्शन ऑफ द करंट. म्हणजे त्या डायरेक्शनने करंट फ्लो करतो आहे. आणि ते स्क्रूचे रोटेशन जे आहेत, फॉर एक्झाम्पल इथे कसे आहेत, असे आहेत रोटेशन फिरवताना. मग ते रोटेशन्स काय असणार आहेत, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, द डायरेक्शन ऑफ द रोटेशन गिव्स द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, फॉर एक्झाम्पल इथे मी दुसरा स्क्रू दाखवला आहे. ओके, ह्या स्क्रूला आपल्याला खालून वरती फिरवायचं आहे. म्हणजे समजा एक टेबल आहे आणि त्या टेबलला तुम्हाला आतमधून म्हणजे खालच्या डायरेक्शननी स्क्रू आतमध्ये फिट करायचं आहे आणि तो फिट करण्यासाठी पुन्हा तुम्ही राईट हँडचाच यूज करायचं आहे. मग ते रोटेशन कसं येणार आहे बघा, असं येणार आहे. ओके, असं येणार आहे. करून बघायचं, आत्ता लगेच करून बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक टेबल आहे आणि त्याला तुम्ही खालच्या दिशेने वरती स्क्रू फिट करताय. ओके, सो त्याचं डायरेक्शन कसं असणार आहे, तो कुठल्या डायरेक्शनला आतमध्ये जाणार आहे, अपवर्ड डायरेक्शनला. ओके, आणि त्याचे रोटेशन्स कसे असणार आहेत, असे असणार आहेत. ओके, सो हे जे रोटेशन्स आहेत ते कसले आहेत, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आणि ज्या डायरेक्शनला तो आतमध्ये जातो आहे तो काय आहे, डायरेक्शन ऑफ द करंट. ओके, अजून एक एक्झाम्पल मी इथे दाखवते. सपोज ह्या स्क्रूला तुम्हाला भिंतीला फिट करायचं आहे. ओके, हे नॉर्मली आपण करतो घरी. सपोज इथे एक वॉल आहे आणि या वॉलमध्ये तुम्हाला स्क्रू फिट करायचं आहे, तर तो सगळ्यात पहिले डायरेक्शन कसं येईल, राईट हँडनी फिट करायचं आहे. ओके, लेफ्ट हँड घ्यायचा नाही आहे, राईट हँडच घ्यायचं आहे. राईट हँडने स्क्रू फिट करताना त्याचे डायरेक्शन येणार आहे असं. ओके, आणि त्याच्यानंतर हा कुठल्या डायरेक्शनमध्ये जाणार आहे आतमध्ये, राईट हँडच्या. ओके, त्याच्यामुळे हे जे डायरेक्शन आहे ते काय आहे, डायरेक्शन ऑफ द करंट. आणि हे जे रोटेशन्स आहेत दॅट इज डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता जर का तुम्ही बघितलं तर हे रूल सेम तुम्हाला राईट हँड रूलसारखेच वाटतात, राईट हँड थंब रूलसारखे. म्हणून राईट हँड थंब रूलला मॅक्सवेल कॉर्स्क्रू रूलसुद्धा म्हणतात. ओके, हे गिव रिझनला येऊ शकतं. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर. म्हणजे काय, तर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय करणार आहोत, पुन्हा मॅग्नेटिक फील्डच प्रोड्यूस करून बघणार आहोत. पण इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी आपण सर्क्युलर लूप तयार केला आहे, कशाचा, कंडक्टिंग वायरचा. फॉर एक्झाम्पल मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केली होती. त्याच्यामध्ये आपण काय यूज केला होता, कंडक्टिंग वायरचा यूज केला आहे. आणि ती कंडक्टिंग वायर कशी होती, स्ट्रेट होती. ओके, इथे दिसते स्ट्रेट वायर आहे आणि त्या वायरमधून ज्यावेळेस आपण करंट पास करतो त्यावेळेस कसे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार होत आहेत ते आपण बघितलं. ओके, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ह्या कंडक्टिंग वायरला बेंड करायचं आहे. ओके, इथे बघा त्या कंडक्टिंग वायरला बेंड केलं आहे आणि त्याचा सर्क्युलर लूप तयार केला आहे. ओके, म्हणून ह्याला काय म्हटलं आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप. ओके, मग आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, तर सर्किट तयार करायचं आहे. सर्किट तयार करण्यासाठी काय काय यूज केलं आहे ते आधी बघूया. कुठले कुठले कंपोनंट्स यूज केले आहेत, सेल, ॲमीटर, रेजिस्टर, त्यानंतर कंडक्टिंग वायर घेतले आणि त्या कंडक्टिंग वायरला बेंड केलं आहे. ओके, आणि ते जे 2 पॉईंट्स तयार झालेत त्या 2 पॉईंट्समधून कार्डबोर्ड टाकलेला आहे. ओके, म्हणजे इथे कार्डबोर्डला एक पॉईंट त्याला आपण पी म्हणूया आणि हा दुसरा पॉईंट त्याला क्यू म्हणूया. ओके, त्यानंतर इथे स्विच हवा आहे, स्विच दाखवलेलं नाही आहे. ओके, आता आपल्याला एवढं तर माहिती आहे की ज्यावेळेस आपण करंट फ्लो करायला सुरुवात करू त्यावेळी इथे मॅग्नेटिक फील्ड
किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स प्रोड्यूस होत आहेत. मग त्या कुठल्या डायरेक्शनमध्ये प्रोड्यूस होत आहेत ते आता आपण शोधूया. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागणार आहे, एक तर राईट हँड रूल किंवा कॉर्कस्क्रू रूल. तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही यूज करायचं. मी इथे तुम्हाला कॉर्कस्क्रू रूलचा उपयोग करून ह्या डायरेक्शन शो करणार आहे. ओके, सगळ्यात पहिलं इथे सेल लावला आहे. या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथे आहे आणि नेगेटिव्ह टर्मिनल इकडे आहे. म्हणजेच आता याच्यामध्ये करंट कुठल्या डायरेक्शनने फ्लो होणार आहे, इकडून. ओके, असं जाणार आहे. ओके, मग हे डायरेक्शन कुठलं झालं, आपण क्लॉकवाईज म्हणू शकतो. जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या डायरेक्शनला चाललं आहे. ओके, मग इथे ज्यावेळेस करंट पॉईंट पीमधून पास होतो आहे त्यावेळी आपण काय समजायचं, करंटचं डायरेक्शन कसं आहे, खालच्या बाजूने वरती चाललं आहे. ओके, डाऊन साईड अप डायरेक्शन. मग इथे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याकडे स्क्रू आहे. ओके, मी ह्या साईडला ड्रॉ करते कारण आपण पॉईंट पीबद्दल बोलतो आहे. ओके, हा स्क्रू आहे. डायग्राम जरा समजून घ्या. ओके, याचं डायरेक्शन असं आहे. हा कुठल्या डायरेक्शनला चालला आहे, अपवर्ड डायरेक्शन आहे की नाही. हा अपवर्ड डायरेक्शन आहे म्हणजे स्क्रूचं पोझिशन कशी असणार आहे, डाऊनवर्ड अप. मग ह्याचे रोटेशन्स कसे असणार आहेत, ह्या स्क्रूला आपण जर का रोटेट केलं राईट हँडनी तर कसे रोटेशन असणार आहेत, करून बघा व्हिडिओ पॉज करून. ओके, सो ह्याचे रोटेशन्स असणार आहेत असे. ओके, आपण ह्या साईडला त्याला फिरवणार आहोत. ओके, मग ह्या पॉईंट पीमधून जे मॅग्नेटिक लाईन्स प्रोड्यूस होत आहेत त्या कुठल्या डायरेक्शनमध्ये असणार आहेत, अशा असणार आहेत. ओके, ह्यांचा फ्लो असा असणार आहे, अँटी क्लॉकवाईज. कळतं आहे बघा, घड्याळाचा काटा कसा फिरतो असा ह्या साईडनी फिरतो. ह्याला काय म्हणायचं, अँटी क्लॉकवाईज. हे पॉईंट पीमधून कसे होणार आहेत, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. ओके, त्यानंतर आता आपण पॉईंट क्यूकडे वळूया. इथे करंट कसा फ्लो होतो, इकडून गेला आहे आणि इकडून आता खाली चालला आहे. ओके, म्हणजे ह्याचं डायरेक्शन कसं आहे करंटचं, असं आहे. मग आपल्या स्क्रूचं डायरेक्शन कसं असणार आहे, अपसाईड डाऊन, म्हणजेच असं असणार आहे. ओके, आता ह्या स्क्रूला आपण जर का राईट हँडने फिट करायला घेतलं तर त्याचं डायरेक्शन कसं होणार आहे, असं असणार आहे. इकडून असं तयार होणार आहे. ओके, मग अशा डायरेक्शनने फ्लो होतात म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन. मग पॉईंट क्यूमधून ज्या लाईन तयार होणार आहेत मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स त्यांचं डायरेक्शन क्लॉकवाईज असणार आहे, इकडून इकडे. ओके, अशा पद्धतीने. आणि इकडे अँटी क्लॉकवाईज. ओके, अशा पद्धतीने. कळतं आहे आता, डायरेक्शन समजले मॅग्नेटिक लाईन ऑफ फ्लक्सचे कसं तयार झालं आहेत. आता आपण याच्या पॉसिबिलिटीज बघूया एक एक करून. त्यांनी काय सांगितलं बघा, ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर. आता जसं जसं आपण या वायरपासून लांब लांब जातो आहे तसं तसं हे जे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत ते कसे होत चालले आहेत, मोठे मोठे जे सर्कल्स आहेत ते मोठे मोठे होत चालले आहेत, एक्सपॅन्ड होत चालले आहेत. मग ह्याचा अर्थ काय, तर जसं आपण वायरपासून पाठी येतो आहे तसं तसं मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कमी कमी होत चालला आहे. ओके, आणि जर का आपण मॅग्नेटिक वायरच्या जवळ आलो तर तिथे खूप जास्त फोर्स असणार आहे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा. ओके, त्यानंतर इकडे सुद्धा सेम तसंच आहे. आपण जर का लांब लांब जातो आहे तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कमी होतो आहे आणि जर का जवळजवळ येतो आहे वायरच्या तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जास्त होतो आहे, इन्क्रीज होतो आहे. आता त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप द सर्कल बिकम्स सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज अ स्ट्रेट लाईन. ओके, आता त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, आपण हा लूप आहे ह्या लूपच्या मिडलला आलो, मिडलला बघितलं तर इथे आल्यानंतर तो जो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचा जो सर्कल आहे तो एवढा मोठा होतो की त्याचा आर्क म्हणजे त्याचा एक आर्कच आपल्याला दिसतो आणि तो आर्क आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये दिसतो, एक स्ट्रेट लाईनमध्ये. ओके, बाय मेकिंग द यूज ऑफ राईट हँड थंब रूल चेक दॅट एव्हरी पॉईंट ऑन द लूप कंट्रीब्यूट्स द मॅग्नेटिक लाईन ऑफ द फोर्स ॲट द सेंटर ऑफ द लूप. आता त्यांनी काय सांगितलं आहे, राईट हँड रूलने तुम्ही चेक करून बघायचं ही एक्सपेरिमेंट करून झाल्यावरती की हे जे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स प्रोड्यूस झाले आहेत त्या प्रत्येक सर्कलमधून जी एक आर्क पास झाली आहे ती ह्या लूपच्या सेंटरमधून पास झाली आहे की नाही. बघा, हा पहिला सर्कल आहे तो या लूपच्या मधून गेला आहे, दुसरा सर्कलसुद्धा लूपच्या मधून गेला आहे, तिसरासुद्धा लूपच्या मधून. म्हणजे प्रत्येक जेवढा लूप
जेवढा सर्कल्स तयार होणार आहेत ते सगळे या लूपच्या मधून जाणार आहेत. ओके, इकडूनसुद्धा सेम आहे आणि त्यांची डायरेक्शनसुद्धा सेम असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे पॉईंट पी आहे आणि इथे पॉईंट क्यू आहे. या प्रत्येक सर्कलचा लूप सेंटरमधून गेला आहे आणि ते कुठल्या डायरेक्शनला गेलेत? या डायरेक्शनला, म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनला. ओके, आणि इकडूनसुद्धा तुम्ही बघितलं तर हा प्रत्येक सर्कल सेंटरमधून पास झाला आहे आणि ते सुद्धा अपवर्ड डायरेक्शनला गेलेत, म्हणजे नॉर्थ डायरेक्शनला आपण म्हणू शकतो. ओके, मग इथे पॉईंट त्यांनी काय सांगितलं आहे? प्रत्येक सर्कलचा आर्क आहे तो ह्या लूपच्या सेंटरमधून पास झाला आहे आणि त्यांचं डायरेक्शनसुद्धा दोघांचंही सेम आहे, अपवर्ड डायरेक्शन. इकडे कसं आहे? इकडे अँटी क्लॉकवाईज आणि इकडे क्लॉकवाईज, पण इथे सेंटरला बघितलं तर ते सेम आहे. ओके, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट प्रोड्यूस्ड बाय अ करंट फ्लोईंग थ्रू अ वायर इज डिपेंडंट ऑन द करंट. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे की ह्या प्रत्येक पॉईंटमध्ये जे मॅग्नेटिक फील्डचे सर्कल तयार झाले आहेत, प्रोड्यूस झाले आहेत, त्याची इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता कशावरती डिपेंड आहे? तर ह्या वायरमधून जे करंट पास होतो आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, सपोज ह्या वायरमधून हा करंट पास होतो आहे, ह्याच्या जवळचा लूप कुठला आला आहे बघा, हा पहिला सर्कल आला आहे, म्हणून तिथे मॅग्नेटिक लाईनची फील्ड कसं आहे? जास्त आहे, मॅक्झिमम आहे. त्यानंतर दुसरा थोडी इंटेन्सिटी कमी झाली आहे करंटची, म्हणून तिथे मॅग्नेटिक फोर्ससुद्धा कमी झाला आहे. त्यानंतर तिसऱ्या सर्कलमध्ये मॅग्नेटिक करंटची इंटेन्सिटी कमी झाली आहे, म्हणून मॅग्नेटिक फोर्ससुद्धा कमी झाला आहे. ओके, म्हणून आपण काय म्हणालो की जसं आपण वायरपासून लांब लांब जातो आहे तसं तसं मॅग्नेटिक फोर्स कमी होत जातो आहे. आणि ते का? कारण करंटसुद्धा आपल्याला तिथे कमी मिळतो आहे. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. माझ्या बहुतेक सबस्क्रायबर्सनी बेल आयकॉन प्रेस केलेला नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना नोटिफिकेशन्स मिळत नाही आहेत. ओके, सो तुम्ही नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. ओके,